दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं आहे. हे पदर पसरती तुमच्या पुढे. मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा उमलून येई. कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना. एवढा मोठा गड. तसा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज. कडा असा भागत उंचला. तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतो. माझं बाळ. आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवलं. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल. कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल. कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे रागे. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.